सत्रात पहाट जरूर आपण पाहत आहेत सकाळचं सत्र. या अगोदर आपण आज 6 दिवसांपर्यंत ज्यांचा आवाज आपण ऐकलात, अक्षयजी पांडव जे आमचे जुने जाणते मित्र पाहायला मिळतात, समालोचक मित्र, त्यांचा आवाज आपण ऐकलात. त्यानंतर आपण पाहू शकताय सिद्दीक भावे सरांना गेले कित्येक वर्ष आपण ऐकतायत आणि या स्पर्धेला त्यांचा आवाज लाभला. पहिलाच बॉल थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. इम्रुज खान जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याची ओळख ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं. त्यानंतर अद्वर शेलार यांचा आवाज आपण ऐकतायत या 2 दिवसांमध्ये. त्या अगोदर आपण कैलाश कांबेरे यांचा सुद्धा आवाज आपण ऐकलायत या स्पर्धेमध्ये. वेगवेगळे डायलॉग त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलेत. या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचले गेले. अद्वर शेलार या ठिकाणी जॉईंट होत आहेत. आपण त्यांचा सुद्धा आवाज ऐकणार आहोत. वेलकम अद्वर. थँक्यू सर. आपण आवाज ऐकत होतात प्रमोद शेडगे सर. या ठिकाणी गेली 5 दिवस आणि आजच्या 6व्या दिवसामध्ये सुद्धा आपण ज्यांचा आवाज ऐकतोय त्यांच्या समवेत आपण अक्षय पांडव सर यांना सुद्धा ऐकतोय. तदनंतर गेली 6 दिवस अँकरिंगची भूमिका ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे सूरज पाटील सर. तदनंतर कालच्या दिवसापासनं आपल्या समवेत सिद्दीक भावे सर सुद्धा या ठिकाणी जॉईंट आहेत. फटका यावेळेला चांगला. युवराज ढुकले त्या खेळाडूकडे क्षमता आहे की इथून खूप चांगला खेळ तोही करू शकतो, यात सर काही शंका नाहीये. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतायत युवराज ढुकले आतापर्यंत पुढचा बॉल घेऊन इम्रोज खान पुन्हा एकदा महागिरी एक्सप्रेस सज्ज होईल. यावेळेला अगदी सुंदर चेंडू, गतीमध्ये परिवर्तन समजलं सुद्धा नाही कशा पद्धतीने आला आणि विकेट किपर केतन म्हात्रेच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना 4 चेंडू या ठिकाणी संपलेत. धावसंख्या आपण पाहिली तर 2 या अंकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा जोडल्या गेल्यात. यावेळेला बॅकफुटला जात असताना फक्त या बॉलला मात्र दिशा दिली आहे, परंतु स्वतःकडे स्ट्राईक युवराजने एक सिंगल घेतली नाही. 5 षटकांची पुरेपूर आपण या ठिकाणी मॅच पाहतोय. 5 षटकांची मॅच आहे. शेवटचा अंतिम आता इथून 1 चेंडू शेष वैभव ढुकलेच्या विपक्षामध्ये. यावेळेला मात्र वैभवच्या बॅटमधला फटका चांगला आहे. इम्रोज खानवर केला जातोय प्रहार. बॉल निघून जाईल. 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. धावसंख्या आपण या चौकारांना पाहिली तर वाढून पुढे जात असताना 6 या अंकावर जाऊन पोहोचतीये. सर तिरसे संघ इथपर्यंत पोहोचलाय त्यामागचं एक मोठं कारण आहे वैभव ढुकले. ज्या पद्धतीने त्याने आज वाडा तालुक्यातील जी आपण एक टीम या ठिकाणी पाहतोय अबीर 11 आरपी लायन्स वाडा या संघाच्या विपक्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केलेली, अंतिमच्या षटकात त्या दर्पण भोडसेवर ठोकलेले 2 षटकार आणि 1 चौकार, ती आतिषबाजी आणि ते कारण आहे की संघ त्यांचा इथपर्यंत या ठिकाणी पोहोचलाय. यावेळेला तेस्तरार वेगवान चेंडू बघायला मिळाला आपल्याला विकी भोईरकडनं. आणि जर का पाहिलं आपण त्या ठिकाणी तर डॉट बॉल येतोय. युवराज ढुकलेच्या ध्येयष्टीला बॉलने मात्र स्पर्श केला. बघूया काय घडेल. नक्कीच अद्वर भावेश पवार यांची मी बाईट घेतली. युवराज ढुकले आवडता खेळाडू वाडा टेच पाहिजे भावेश पवारचा आहे. केतन म्हात्रे यांचाही वाडा टेच मधील आवडता खेळाडू मी त्यांना विचारेन नक्कीच. आणि आजची नाईट अद्वर खूप गाजली. चॅम्पियन ट्रॉफी जगापर्यंत वाडा तालुक्याचं नाव, गांधेकरांची स्पर्धा मात्र पोहोचली. काय म्हणशील? अगदी सर खूप सुंदर आयोजन म्हणावं लागेल, यात काही शंका नाहीये. पुढील बॉल यावेळेला क्लीन बोल्ट. जबरदस्त वेग विकी भोईरचा पाहायला मिळतोय. भन्नाट वेग. रफ्तार का सौदागर. धारावी एक्सप्रेस आपण पाहतायत. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. सुपर दांडी गोल. युवराज ढुकले बॅक टू द डगआउट. आणि सर युवराज गेल्यानंतर हळूहळू प्रेक्षक राजा या ठिकाणी मात्र आपली प्रेक्षकांनी षटकाचा कॅच घेतल्यानंतर 500 रुपये कॅश प्राइज.
नवीन फलंदाजी करण्याकरिता या ठिकाणी सौरभ बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. फलंदाजीसाठी युवराज डुकले मात्र स्वस्तात बाद झालेत. वैभव मात्र सर मैदानामध्ये आहे. ज्या खेळाडूकडे क्षमता आहे, डेफिनेटली क्षमता आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून सुद्धा आलाय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत मिस्टर सौरभला, विश्वनाथ जाधव, त्यानंतर आपण पाहत आहेत अशरफ खान ला पाहत आहेत. ISPLचं एक संघ आपल्याला पाहायला मिळतो यात मात्र शंका नाही आहे. आणि आरपिलायन्स अबी स्पोर्ट्स वाडा ऑन साईडला अगोदरच मात्र थोडेसे भयभीत होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता सौरभने की जुरकत चेंडू येईल का, बॅटचा टो लागला होता. विकी भोईर सुद्धा मात्र आज एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. या वाडा तालुक्यामध्ये येऊन प्रत्येक खेळाडूने एन्जॉय केलं या स्पर्धेला आणि या स्पर्धेचं नाव आहे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. अतिशय चांगलं कल्पेजी ठाकरे साहेब असतील, वीरेंद्र ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत जे व्यासपीठावर अजूनही आहेत. मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत आणि क्लीन बोल्डच्या माध्यमातून भन्नाट वेग पाहायला मिळतोय. मात्र इथून 7 वर 2 धक्के बसले गेलेत. दांडी गुल, फलंदाज बाद. निखिल भोईर आपण पाहत आहेत, विवेक जाधवला आपण पाहत आहेत. संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली ती आज ती फळास आलेली आहे. अध्वर शेलार असं म्हणायला वावगं ठरणार नाही. पुढील वर्षामध्ये जसं सूरज पाटील आमचे जवळचे मित्र अँकर आणि कबड्डीपटू ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत खेळतात तेव्हा त्यांना ऊर्जा दिली जाते, तसं क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ते ऊर्जा देतात. त्यांनी सुद्धा सांगितलं की पुढील वर्षात ही 3 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सर या गोष्टीमध्ये काही शंका नाही आहे. ज्या पद्धतीने तुम्ही वारंवार उल्लेख करत होतात की 10 ते 15 दिवसांपूर्वी या मैदानावर जर का तुम्ही आले असते तर कोणी सांगू शकत नाहीये की हे मैदान होतं कसं आणि गांद्रेकरांनी त्याला केलंय कसं. वरती विकेटनं गोलंदाज सज्ज. यावेळेला वेगवान चेंडू आणि बॉल पुन्हा एकदा विकेटच्या मागे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसरं संपत येत असताना आणि धावसंख्या 7 या अंकावर गडी बाद झालेत आतापर्यंत 2 षटकाखेरीस धावसंख्या 7, लॉस ऑफ 2 विकेट. विराज राजेंद्र शेट्टे यांच्या माध्यमातून प्रति षटकाराकरिता रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 7 वर 2 धक्के आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या अनुषंगाने जीवी स्पोर्ट्स गावदेवी तेसे टीम थोडंसं स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळते. प्रिव्हियस ओव्हर आपण पाहिली होती, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण आणि त्यानंतर प्रज्योत अंबेरे ज्यांनी वरोर गाव आम्हाला दाखवलं. वरोर प्रीमियर लीग स्पर्धा पार पाडली गेल्या वर्षामध्ये दिवाळीच्या निमित्ताने आणि जबरदस्त अगदी समुद्र किनारी लगत ते मैदान, वरोरचं मैदान पाहायला मिळालं. प्रज्योत अंबेरेचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करेन की वरोर प्रीमियर लीगमध्ये आम्हाला संधी दिली होती. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत सरळ चेंडू दांडी गुल होत असताना पाहायला मिळते. खूप चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेला सातत्याने आपण पाहताय सजवलं गेलं. मॅन ऑफ द सिरीज बाईक, त्यानंतर आपण पाहतायत एक सुंदर कलरफुल प्रिंट टी शर्ट्स हरीश पालवे यांच्या माध्यमातून हे संपूर्ण टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. सावली क्रिएशन हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. त्यानंतर राहुल माळी सरांना आपण पाहतायत अजूनपर्यंत ते सुद्धा या मैदानात पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं ही ट्रॉफी प्रत्येकाला हवी हवीशी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याच माध्यमातून खूप चांगला प्रवास त्यांचा सुद्धा राहिला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून निखिलजी भोईर यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे की ज्यांनी 6 दिवस समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे या आयोजकांचं मी सदैव आयुष्यभर ऋणी राहीन. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. अगदी सर, कारण ज्या पद्धतीने ही स्पर्धा यशस्वी आपण होताना अगदी खूप चांगल्या पद्धतीने पाहिली आहे. कुठल्याही प्रकारचा गाळबोट लागलं नाही. इवन आपण असंही सांगू शकतो की तुफान या मैदानावर आलं होतं आणि त्या तुफानाने कुठेतरी सर्व मैदान आपण म्हणतो ना की अस्कटा विस्कट केली होती, परंतु गांधरेकरांकडे ती ताकद आहे आणि गांधरेकरांचे असलेले हे मजबूत हात त्यांनी संपूर्ण मैदान पुन्हा उभं केलं आणि पुन्हा एकदा यशस्वी स्पर्धा घडवून दाखवली. 3 षटकांचा खेळ झालाय, 7 रन झालेले आहेत आणि 3 विकेट्स पाहायला मिळत आहेत.
मेडन ओव्हर सर या ठिकाणी हाताळली आहे प्रज्योत आंबिरे यांनी. विकेट मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. पुढील बॉल त्यावेळेला खेळायचं होतं ऑफ साईडला, ऑन साईडला चेंडू निघून जात असताना चिप शॉट खेळलं गेलंय. फिल्डर मात्र पुढे सरसावतील. इम्रोज त्या ठिकाणी आय थिंक सो आपल्याला पाहायला मिळतोय आराम के साथ चेंडूला फील्ड करत असताना. तरी आज फैजान मेमन आज मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहे. ती स्पर्धा जिथपर्यंत संपत नाही, उद्याचा दिवस संपत नाही, तोपर्यंत फैजान मेमनला डोळ्याला झोप लागणार नाही. कारण एक गाव एक फॉर्मॅटमधून संधी दौडून आली होती. वॉट अ शॉट, अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल, वन बाउन्स, चौकार, गुड शॉट, 4 रन. एवढाच वेग होता आणि जरी उशीर झाला या चौकाराला तरी सुद्धा मात्र हा स्टेटसला राहील या बॅटरच्या, यात मात्र शंका नाहीये. ज्या खेळाडूचं नाव आपल्याला पाहायला मिळतं मोहन डुकले होता त्या ठिकाणी, ज्याने हा फटका मात्र यशस्वीरित्या सजवला. ओव्हरपिच बॉल सर मिळाला आणि लगेचच त्या बॉलला सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं धाडून दिलं चौकाराकरिता. बारावर 3 ऑन साईडला बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. फार वेग होता या बॉलवर आणि वेगाने गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहेत. मात्र दुसऱ्या धावेसाठी वळाले होते, परंतु तिथून आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 रन झालेले आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर. विकीचा हा बॉल यावेळेला बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13-4. यावेळेला मात्र एज होती आणि लगेचच यष्ट्यांच्या मागे खूप चांगली कॅच त्या ठिकाणी विकेट किपरनं कॅरी केली आहे. विकेटचं पतन झालंय. खेळाडू बाद होऊन तुंबूच्या आश्रयाला नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. फलंदाजीसाठी आपण पाहू शकाल रितेश. जीवी स्पोर्ट्स गावदेवी 30 संघ सर वाडा तालुक्यातील तब्बल 56 संघ या स्पर्धेमध्ये इंटर झालेले आणि त्यामधील एक संघ जो मेगा फायनलमध्ये खेळ करतोय ते नाव आहे जीवी स्पोर्ट्स गावदेवी 30. मेहनत अथक आहे सर. भले तुम्ही उल्लेख केला की मैदान नाही आहे त्या गावाला, परंतु त्यानंतरही खूप चांगला सराव करत असतात. मग रोडवर का होईना. यावेळेला विकेट आली आहे. विकी भोईरनं प्लमच्या स्वरूपामध्ये मात्र खेळाडूला बाद केलंय. शेवटचा अंतिम आता इथून 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावसंख्या आहे ती 13. 13 रन्स 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ झालाय. जरी संघ आज श्री केदारनाथ 11 खरवतेरी संघ आपण पाहिला तर पराभूत झाला, परंतु विवेक जाधवने जी गोलंदाजी केली ती चर्चेचा विषय हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याच खेळाडूंनी विचारलं की हा गोलंदाज एक्झॅक्टली आहे तरी कोणत्या गावातला. तेरा रन 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विकी भुईर आपण पाहताय समोरचा एन्जॉय करत असताना आज या मॅचला. प्रतिम अशरफ सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एक स्टंटमॅन म्हणून ज्याची ओळख, हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख, फिल्डिंग करताना आपण सातत्याने पाहिले. अशक्य कॅच त्या शक्य करून कित्येक वेळा कित्येक मैदानात आपण पाहिले. या गोलंदाजाला ऑन साईडला खेळलंय, हुक केलंय, सरळ चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पाहता पाहता एकच धावेवर सॅटिस्फाईड संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14-5 2 बॉलच्या समाप्तीनंतर. 14 धावा स्कोर कार्डवर सोडल्या गेल्यात. अंतिम मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हा थरार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. फलंदाजी करण्याकरिता निलेश शेळके नवीन फलंदाज डावकर आताच मैदानामध्ये दाखल. अशरफ खानच्या विपक्षामध्ये सज्ज होईल पुढील बॉल घेऊन. ह्या वेळेला मात्र निलेशच्या बॅटमधला फटका चांगला आहे. बॉल निघून जाईल. सरळ 1 बाउन्स बाउंड्री लाईनला क्लिअर करत येणारा निलेशच्या बॅटमधला चौकार. 4 धावसंख्या 18. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय. इथून मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये मात्र प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि अमर पाटील मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. असं तसं तर बाउंड्री दाखवत असताना पंच मात्र लगातार 2 बॉलवर 2 चौकार आपण पाहत आहेत. गुड शॉट. अजून एक चौकार आला असता तर डेफिनेटली डीसी अर्थातच धनंजय चौधरी
आणि इथून आपण पाहतायत साहिल किस्मतराव यांच्याकडून 1,000 रुपये होतं आणि विराज राजेंद्र शेटे यांच्याकडून 1,000 रुपये होतं, परंतु त्या बॉलला सोडून दिलं नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23-23 ला 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि अशा प्रकारे आपण पाहतायत 5 षटकांच्या समाप्ती अखेर 23 आणि विजयासाठी 24 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतं. अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स वाडा प्रेझेंट विपुल पाटील जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ऑल इंडिया ओपन मधून अबीर स्पोर्ट्स आरपी लायन्स टीम वाडा ही टीम पुढे आली. 56 टीम मधून आपण पाहिलं फायनल मध्ये प्रवेश केला तो संघ जीवी स्पोर्ट्स गावदेवी तीरसे. आणि मी इथेच थांबतो. अक्षय पांडव आपल्या समवेत जोडले जातील. सिद्दीक भावे सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट आणि 10PL पर्यंत आवाज ज्यांचा आपण सातत्याने पाहत आहेत. गेली 20 ते 25 वर्षे या क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत असताना आणि अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन चालतात ही खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला सिद्दीक भावे सरांबरोबर पाहायला मिळाली. भरपूर काहीतरी वेगळं नाविन्य शिकण्यासाठी सातत्याने आपण पाहत आहेत आणि प्रत्येक जर मात्र शिकत असतो आणि त्यामध्ये आपण सुद्धा शिकतोय तर डेफिनेटली सिद्दीक भावे सर आपण या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. निखिलजी भोईर थँक्यू व्हेरी मच. हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. जेव्हा जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी असते गेल्या वर्षामध्ये 2 वर्षाच्या अगोदर तेवढा वेळ देऊ शकलो नाही, परंतु यंदाच्या हंगामामध्ये आपण संपूर्ण दिवस मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल निखिलजी भोईर आणि संपूर्ण गांधरेकरांचं, कल्पेशजी ठाकरे यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. विवेक जाधव असतील आणि नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरेच्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा. मी इथेच थांबतो. आपल्या समय जोडले जातील सिद्दीक भावे सर. धन्यवाद. 24 रनची आवश्यकता. धन्यवाद प्रमोद जी शिटके. ये वो आवाज़ थी जिसने अलग रंग भर दिया इस चैंपियन ट्रॉफी में. स्वागत आप सभी का. लक्ष्य जो सामने 24 रनों का रखा है टीम अबीर स्पोर्ट्स आरपी लॉइन के सामने. अतवर शेलार, ये बताइए कि आपने चैंपियन ट्रॉफी को कैसा एंजॉय किया और एज ए कमेंटेटर आपका क्या कहना है. ये ट्रॉफी का तो कोई तोड़ तो है नहीं पूरे तालुका में, लेकिन मेरा अपना मानना है कि पूरे महाराष्ट्र में जो ग्रामीण की बड़ी स्पर्धाएं होती है उसमें इसको भी गिना जाएगा. नक्कीच सर, या गोष्टीमध्ये काही शंका नाही आहे. तुम्ही पहिला प्रश्न जो विचारला की तुम्ही कशा पद्धतीने एन्जॉय केलं, तर सर पहिले 4 दिवस आम्ही या ठिकाणी नव्हतो कॉलेजच्या कारणामुळे. सबमिशन चालू असल्याने सर लिहिता लिहिता संपूर्ण मॅचेस मी लाईव्ह पाहिल्यात. म्हणजे 4 वाजेपर्यंत, 4:30 वाजेपर्यंत, 5 वाजेपर्यंत इव्हन सगळ्या मॅचेस पाहिलेले आहेत. आणि इथे आल्यानंतर प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि खेळाडूंचं जे आपण संपूर्ण जर्सीचं आकर्षण पाहू शकाल. त्यानंतर ही खेळपट्टी सर 10 ते 15 दिवसांपूर्वी हे मैदान म्हणजे कम्प्लिटली ओबडधोबड होतं, परंतु गांधरेकरांनी केलेली अथक मेहनत आणि अथक परिश्रम खऱ्या अर्थानं आज ही स्पर्धा यशस्वी करती है. मेरे ख्याल से ओपनिंग पेयर चेंज की गई है. आर्यन भुईर और आकाश जहांगीर बल्लेबाजी को आए. देखिए, कोन का जो महाराजा छत्रपति शिवाजी क्रीड़ा नगरी है वहाँ के आकाश जहांगीर तो बहुत ही मशहूर बल्लेबाज हैं. पहली गेंद खड़े खड़े ट्रैप करना चाहते थे बीटवे ऑफ स्टंप के बाहर. चैंपियन ट्रॉफी का चैंपियन बनने के लिए अबीर स्पोर्ट्स आरपी लॉइन को 24 रन चाहिए. एच एंड गॉन. 0 पे आउट हो गया आकाश जहांगीर. युवराज डुकलेची सर तारीफ करावी लागेल. जिथून त्याने संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथून त्याने गोलंदाजी थांबवलेली तिथूनच सुरुवात केली असं म्हणावं लागेल. यावेळी आकाश जहांगीर सारखी एक मोठी विकेट मिळवून दिली. खेळाडू बाद, पहिला हादरा. आकाश जहांगीर इज बॅक टू द डगआउट. बहुत खूबसूरत गेंद थी. आगे रखा था, वहीं से गेंद स्विंग होकर बल्ले का चुंबन लेकर विकेट कीपर के पास. नए बैटर डगआउट से अब नमूदार होते हुए नॉन स्ट्राइक पे आर्यन भुईर हैं.
विक्की भुईर आए, लगता है कि अबीर स्पोर्ट्स नीचे से बल्लेबाजी भेज रही है. अगदी सर, जे प्रमुख गोलंदाज आहेत ते आता मात्र फलंदाजी करण्याकरिता आपण विकी भोईरला पाहतोय. युवराज अपने स्टेप में चूके डेड बॉल. युवराज दुप्ले एक बहुत ही मशहूर ऑलराउंडर जिन्होंने काफी इंप्रेस किया है. इस मर्तबा टर्न कर दिया है खड़े खड़े डीप मिड विकेट पर. 1 रन से खाता खुला, 1 रन 1 विकेट. 24 का लक्ष्य है चैंपियन बनने के लिए. चोवीस धावांचं लक्ष आहे आणि त्यापैकी 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता आर्यन भोईर बघायला मिळतोय. रिवर्स खेला है, कोई खिलाड़ी नहीं है. गेंद निकल गई है पहले बाउंस पे, कवर बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए रुकी है गेंद बीच में. वाह, ये देखिए कितने रन भागे हैं. आखिरकार 3 रन भागे हैं. 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पे पहुंचा है. अगदी सर, ज्या वेळेला समजलं की बॉल मैदानामध्ये थांबलाय तेव्हा खूप सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, वेगानं 3 धावा कंप्लीट केल्या. इस मर्तबा इनफील्ड के ऊपर से खेला है, लॉफ्टेड ड्राइव है, सीधा निकल रहा है और गेंद को अब जाके रोका है. लेकिन इस बीच 2 रन विकी भुईर ने बनाए हैं. निलेश शेळके सर त्या बॉलचा पाठलाग करत होता. विकी भोईरच्या बॅटमधनं फटका चांगला बघायला मिळालेला. निलेश शेळकेने जिथपर्यंत बॉलला जाऊन उचलून फेक केली आहे, वेगानं 2 धावा कंप्लीट. 6 रन हो चुके हैं. इस मर्तबा स्विंग कर दिया है, भिंगड़ी शॉट है, गेंद निकल गई स्क्वायर लेग पर. 6 रन. षटकाराकरिता या बॉलला मात्र विकी भोईरनं पाठवून दिलं आणि धावसंख्या 6 वाढून आपण पाहिली तर पुढे जात असताना आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवतायत. 12 रन पे पहुंचा है स्कोर पहले ओवर की समाप्ति के बाद. अब 12 रन और चाहिए चैंपियन बनने के लिए अबीर स्पोर्ट्स आरपी लॉइन को. मैं मेरे सभी साथी कमेंटेटर का विशेष धन्यवाद करता हूं. बहुत अच्छा आपने कोऑपरेट किया. अक्षय पांडो जी कई टूर्नामेंट में मेरे साथ कमेंट्री कर चुके हैं. प्रमोद शिरगे जी ने भी कई टूर्नामेंट में कमेंट्री की है. सूरज पाटिल से भी पिछले 5 सालों से मेरा अच्छा नाता है. और साथ ही साथ उभरती हुई आवाज़ शेलार को भी मैं अभिनंदन करता हूं कि बहुत ज़बरदस्त आप में क्षमता है. हल्के हाथों से टर्न किया. आर्यन ने 1 रन, 13 पे पहुंचा स्कोर. कमेटी का जितना आभार व्यक्त करूं, पूरे गांधरे करो का पूरा आभार व्यक्त करूं उतना कम है. एक ऐसा शो जो बहुत देर तक ज़हन पे नक्श रहेगा. छोटी गेंद है, खींच के मारा है, पुल भी है, पावरफुल भी है. 6 रन. जाते जाते 500 रुपए पकड़े हैं क्या इसने? वाह, ये सही काम है. मैं समझा सूरज पाटिल कैच ले रहे हैं क्या. नाव विचार नाव का है. इस मर्तबा हल्के हाथों से टर्न किया, गेंद को आने दिया था. 1 रन और आता हुआ. अगदी हलक्या हाताने या बॉलला फक्त खेळून काढला आणि धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचली आहे. 20 रन पे पहुंचे. केवल 4 रन चाहिए. विकी भुईर ने मौका दे दिया आर्यन को. इस मर्तबा गेंद को खेल दिया है और गेंद जा रही है बाउंड्री के बाहर. इसके साथ ही चैंपियन ट्रॉफी गांधरे की चैंपियन टीम बनी है अबीर स्पोर्ट्स आरपी लॉइन. कॉन्ग्रेचुलेशन ओमकार देसाई, केतन मात्रे, विकी भुईर, आर्यन भुईर, आकाश जहांगीर, एमरोज खान एंड ऑल टीम.